नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पहिल्यांदा व्हिडिओची सुरुवात अशी समोरासमोर न बोलता व्हॉइस ओव्हरमध्ये करते. तर कदाचित हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्येच बघायला मिळेल. तर कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आज आहे शनिवार, सानूला आणि यांना सुट्टी आहे. तर माझी सकाळी छान अशी देवपूजा सुरू आहे, तर सानूचं असं मध्ये मध्ये करणं सुरूच आहे. मी दिवा लावला तर तिला अगरबत्ती लावायची असते आणि हे सगळं करू नाही दिलं तर रडायचं असतं. त्यामुळे तिच्या हाताने थोडंफार असं सगळं करून घेणं सुरू आहे. तर हे बघा, लेफ्ट हँडमध्ये अगरबत्ती धरते. आता तिला छान असं शिकवायचं तर ते तर सुरूच आहे. पण जेव्हापासून ती स्कूलमध्ये जाते तेव्हापासून तिच्यामध्ये खूप छान बदल झाले. तिला शुभम करोती कल्याणम, दिवा दिवा दीपका ते पूर्ण येतं आणि मला तर खूप छान वाटतंय. ती छान छान गोष्टी शिकते आणि तेव्हापासून तिला जास्त देवपूजेचं जास्त महत्त्व कळायला लागलं आहे, करायला लागली आहे स्कूलला जायला लागल्यापासून. तर सकाळी इथे माझी देवपूजा सुरू आहे आणि बाहेर खूप सारा पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता बाहेरही जाता येत नाही कुठं आणि तसंही आम्ही कुठे जास्त जात नाही. आता माहीत नाही, पहिले अगोदर असं वाटायचं सानू नव्हती तेव्हा की बाहेर जायला पाहिजे, फिरायला पाहिजे, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ. तर तेव्हा असं वाटलं जाऊ नंतर. आणि सानू झाल्यापासून तर असं आहे की ती बिमार पडेल, सर्दी होईल, उगाच कशाला पावसात जायचं. नाही तर मला तर पावसाच्या वातावरणात बाहेर फिरायला खूप जास्त आवडतं, पण तिच्यामुळे जाऊ शकत नाही. तर त्यामुळे घरातच असतो असा शनिवार रविवार. कदाचित कुठे डीमार्टला असतो कधीतरी, पण आजचा तर असा आहे. तर हे बघा किती छान देवपूजा करून घेतली मी आणि एवढं सुंदर आणि एवढं प्रसन्न वाटतं ना, असं छान सकाळी देवपूजा केली की. आणि आज घरचेच गुलाबाचे फुलं मी देवांना ठेवले, कारण बाहेर जाऊन फुलं आणायला पाऊस सुरू आहे त्यामुळे जातासुद्धा येत नाही आहे. म्हटलं चला घरच्याच फुलांना आज छान देवपूजा करूया. आणि स्वयंपाक तर अगोदर झालेलाच होता. तर स्वयंपाकामध्ये आज बनवलेली आहे मेथीची भाजी आणि सुकी मेथीची भाजी आणि रशीची मेथीची भाजी, कारण दोघांना दोन वेगवेगळे आवडतं त्यासाठी दोन्ही पण. आणि सानूसुद्धा मेथीची भाजी चपाती हे सगळं खाते आणि तिला खूप जास्त आवडतं असल्या भाज्या. कधी कधी कंटाळा करते पण आवडीने खाते. बाकी इतर मुलांपेक्षा ती खूप छान आहे, मला खायच्या बाबतीत अजिबात त्रास देत नाही. आणि आमचं नेहमीच असं ठरलेलं असतं की आम्ही सकाळचे असो संध्याकाळचे असो जेवायला ते सोबत असले की आम्ही टी व्ही बघता बघताच जेवण करतो. पण ते जर घरी नसले आणि मी एकटीच असले जेवायला किंवा सानू आणि मी असले तर मी कधीच टी व्ही चालू करत नाही. माहीत नाही काय प्रॉब्लेम, पण त्यांना टी व्ही लावल्याशिवाय ते जेवायलाच बसत नाही. त्यामुळे टी व्ही सुरूच असतो आणि ती सवय सानूलासुद्धा लागली आहे. सानूच्या मॅम कंप्लेंट करत होत्या की सानू मोबाईल बघती का, टी व्ही बघती का जेवताना, तिची ती सवय मोडा. म्हणजे त्यांना लगेच कळालं. पण हे तर बघतात त्यामुळे ती पण थोडीफार बघतीस. तर आता जेवणं वगैरे तर झाली. म्हटलं भांडेसुद्धा घासलेत आणि किचन वाटा मी ना गरम पाणी करून कधी 3-4 दिवसा मिळून गरम पाणी करून छान घासणीने घासून मग त्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घेते. याने ना जास्त चिकटपणा येत नाही किचन वाट्याला. रोजच्या घासण्यात आणि गरम पाणी करून टाकून घासण्यात ना खूप मोठा फरक असतो. वाससुद्धा येत नाही गॅस ओट्याचा, त्यामुळे मी ते कधीतरी करत असते. तर आज थोडंसं गरम पाणी केलेलं होतं. अगोदरच मी सगळं फरशीवर टाकून ठेवलेलं होतं भांडे घासताना. आणि आता भांडे घासून झाले तर गॅसचा ओटा घासते आणि थोडीफार वरची स्टाईल घासून घेते. सोबतच साईडला जे रॅक ठेवलेलं होतं ते सुद्धा घासून त्यावरचे भांडे घासून मी साईडला ठेवलेले आहेत. आता त्यातलं सामान दुपारी भरून छान असं लावून देईल. आणि हे असं 4-8 दिवसा मिळून केलं ना की घर, किचन स्वच्छ असतं आणि मला तर ते खूप जास्त आवडतं. तर आता बाहेर तर पाऊस सुरू आहे आणि ह्या दिवसात पाऊस सुरू असला की आतमध्ये मच्छर होतात आणि मला ते अजिबात आवडत नाही. म्हणून जेवढं स्वच्छ ठेवलेलं तेवढं कधीही चांगलं. आता मी ते भांडे घासते पण तरी पण सानू मागून माझा ड्रेस ओढतीये, मम्मी असं परेशान करणं तर तिचं कायम सुरू असतं. तरी पण आज तिचे पप्पा घरी असल्यामुळे मला थोडासा आधार आहे तिला सांभाळण्यात. आणि असा असतो आमचा शनिवार रविवार. असा विशेष असा काही नसतो. कदाचित कोणाकोणाला वाटतं पुणे मुंबईला राहता तर इकडे फिरायला जात असेल, अशी मजा करत असेल, पण नॉर्मलच जीवन असतं. पाऊस जर बाहेर सुरू असला तर कधीच कुठे जाणं होत नाही. पाऊस नसला तर कधीतरी कुठे जाणं होतं. पण युजली सॅटर्डे संडे असाच असतो की किराणा संपला, किराणा आणायचा, हे करायचं ते करायचं, किंवा स्वयंपाक झाला आहे
सोबत जेवण करायचं आणि दिवसभर आराम करायचा, एवढंच असतं, बाकी काही नसतं विशेष. आणि ते घरी असतात तर ते सानूला थोडंफार सांभाळून घेतात, त्यामुळे मग मी असे एक्स्ट्राचं थोडंफार करते, जे की ज्याला वेळ लागतो तसले कामं मग मी पटापट करून घेत असते, कारण मग सानूचं तेवढं काही माझ्या मागे राहत नाही. तर असंच असतं शनिवार रविवार. आणि हा ब्लॉग खूपच लेट बघायला मिळेल तुम्हाला, तर काही कारणामुळे मी अपलोडच केला नाही. माहीत नाही, कधी कधी असं होतं, कंटाळा येऊन जातो, तर राहून जात्या गोष्टी. तर तसंच या ब्लॉगचं झालेलं. हा आहे मागच्या शनिवारचा आणि तुम्हाला आज बघायला मिळेल त्याबद्दल आता. तर हे माझं सगळं आवरून झालं आहे आता. तर आत्ताच माझे सगळे कामं आवरलेत आणि म्हटलं थोडंसं रिलॅक्स बसावं. सानू तर मोबाईल बघतीये आणि हे टी व्ही बघताय, गाणे सुरू आहे मस्त स्पीकरवरती. तर आता दुपार झाली आहे. तसं तर बाहेर जायचा प्लॅन होता, पण पाऊस काही तो शक्य होऊ देत नाही, कारण पाऊस कंटिन्यू सुरूच आहे. थांबला तर 5 ते 10 मिनटं थांबतो आणि परत येतो. तर चला आता दुपार झाली आहे, बघते आता काय करायचं. नाहीतर काहीच नसलं की मग आरामच करायचा. आणि तसं पण आता थोडासा संध्याकाळची वेळ झाली की परत त्यांचं सुरू होईल की काहीतरी खायला कर, असं कर, तसं कर, असं कर. तर चला आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर बघू मग काय करायचं.